श्री साईबाबा यांचे 20 प्रभावी उपाय। साईबाबांचे 9 गुरुवार व्रत अति प्रभावी मानले जातात। दर गुरुवारी उपवास करा आणि साईबाबांची कथा वाचा, नैवेद्य दाखवा व शेवटी व्रताचे पुस्तक 5 किंवा 11 लोकांमध्ये वाटा। साई सचरित्र ग्रंथाचे दर गुरुवारी एक अध्याय किंवा संपूर्ण अध्याय वाचा, हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। ओम साईराम किंवा श्री साईनाथाय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा। मन शांती होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल। दर गुरुवारी झेंडूची फुले साईबाबांना अर्पण करावी, यामुळे घरात सौख्य टिकते। गुरुवारी साईबाबांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य पुरणपोळी किंवा शिरा, बेसन लाडू दाखवा, यामुळे धनलाभ होतो असं मानलं जातं। संकट दूर व्हावं यासाठी मंदिरात नारळ अर्पण करून प्रार्थना करावी, यामुळे संकटे दूर होतात। साईच्या मूर्तीजवळ पाण्यात गूळ टाकून अर्घ्य दिल्यास कर्मसिद्धी होते। साईंच्या मूर्तीजवळ रुईचं फूल वाहा, हे फूल त्यांचं अतिशय आवडतं फूल मानलं जातं। रुईची फुलं घरातून नकारात्मकता दूर करतात। गुरुवारी भुकेल्यांना अन्न करा। अन्नदान हे साईबाबांचे मुख्य उपदेशापैकी एक आहे। अन्न देणे हे साई सेवा आहे। दर गुरुवारी साईबाबा यांच्या मूर्तीला अभिषेक करा। अभिषेक करताना ओम श्री साईनाथाय नमः हा मंत्र जप करा। साईबाबा यांच्या पादुका घरात ठेवा। साईबाबा यांच्या पादुका घरात पूजनास्थानी ठेवल्यास घरात स्थैर्य येते। साईबाबा यांचे भजन वाचा किंवा म्हणा, यामुळे संध्याकाळी साई भजन ऐकल्यास मन शुद्ध होते। साई कवच हे संकटापासून संरक्षण करतं आणि मानसिक बळ देतं, त्यामुळे दररोज साई कवच हे वाचावे। गुरुवारी साई मंदिरात हळदी कुंकू नेऊन द्या। हे उपाय विशेषतः स्त्रियांसाठी सौभाग्य वृद्धीसाठी उपयुक्त आहे। साईच्या मूर्तीला पिवळा कपडा अर्पण करा। गुरुवारी पिवळा वस्त्र अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते। रोज 108 वेळा ओम साईराम असं लिहा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते। दररोज साई स्तोत्र पाठ करा। श्री साईबाबा स्तवनम किंवा साई आरती रोज म्हणणं अत्यंत शुभ मानलं जातं। गुरुवारी गायींना गुळ भाकरी खाऊ घाला। धनलाभ व घरात समाधान येण्यासाठी हा एक उपयुक्त मार्ग आहे। रोज रात्री झोपण्यापूर्वी साई नाम लिहा किंवा मनात जप करा, यामुळे शांत झोप, स्वप्न दोष दूर होतील। साई मंदिरात दीप लावा। गुरुवारी दिवा लावल्याने आयुष्यात प्रकाश येतो आणि अडथळे दूर होतात। साईबाबा म्हणतात की श्रद्धा आणि सबुरी ठेवा, मी तुमचं सर्व काही सांभाळील। हे उपाय करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मनापासून करा, श्रद्धेने करा। तुमचं जीवन आनंदी आणि समाधानी आणि पवित्र होईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।